नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कुंभ राशीचे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्याचे राशी भविष्य कसा असेल. ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा कुंभ राशीच्या लोकांसाठी. तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कुंभ राशी असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्याचे कुंभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य कसा असेल. पहिला आठवडा कोणत्या गोष्टी होतील याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, कुंभ राशीतील लोकांसाठी केतू महाराज तुमच्या चंद्र राशीच्या 8व्या भावात विराजमान असतील आणि अशातच तुम्ही नेहमी आपल्या सुखसुविधांना पूर्ण करण्यासाठी प्रत्येक वेळी प्रयत्न करताना दिसू शकतात. आणि या सप्ताहात तुमचा हा दृष्टिकोन तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक सिद्ध होतानाही दिसेल आणि तो होऊ शकतो, कारण या काळात तुम्हाला मनमौजी वर्तन आरोग्यासाठी चिंतेचे कारण उभे करू शकतो. तुमचे निजी जीवन ही कष्टदायक बनू शकते. तुमचे काही कारणास्तव धन चोरी होण्याची शक्यता आहे, म्हणून आपले धन विचारपूर्वक सुरक्षित स्थानावर ठेवा आणि त्या बाबतीत फक्त घरातील व्यक्तींच्या व्यतिरिक्त कोणालाही सांगू नका. या आठवड्यात घरातील कुठल्या सदस्यांची धूम्रपानाची सवय तुम्हाला चिंतित करेल. यामुळे तुमचा मोठा वादविवाद होण्याचीही शक्यता आहे. अशातच जोशमध्ये होश विसरू नका. त्याला योग्य पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात पैशासंदर्भात तुमच्या राशीतील लोकांना उत्तम परिणाम मिळण्याची शक्यता आहे, कारण तुम्ही आपल्या अनुशासन आणि कठीण मेहनतीच्या बळावर कार्यक्षेत्राची प्रत्येक कूटनीतिक रणनीतीला भेदून पदात वृद्धी सोबतच वेतनवाढ करून घेऊ शकतात. तुमच्या राशीनुसार स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा आठवडा खूप कठीण जाईल. यावेळी आपल्या कोणताही विषय समजून घेण्यात काही समस्या असतील तर आपण मोठ्या भावंडाची किंवा वडीलधाऱ्यांची किंवा शिक्षकांची मदत घ्यावी. आरोग्याकडे लक्ष द्यावे, चांगले खानपान करावे, निरोगी राहावे आणि योगा आणि व्यायाम करावा. तर मित्रांनो, हे होते कुंभ राशीचे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्याचे राशी भविष्य. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.